नंबरचा बघा, या ठिकाणी ही आकृती ही आणि ही दिलेली होती, परंतु ह्या स्क्वेअरमध्ये ब्लँक स्क्वेअर होता, परंतु तिने पेन्सिलने पेनने रफ वर्क करून हे केलेलं आहे बघा. तर सेम जुळणारी आकृती अशी तिनं केलेली आहे. मग अशी सेम दिसणारी आकृती कोणत्या दिसते पर्याय आहेत बघा. तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्याला बरोबर तशी आकृती दिसते, सेम तंतोतंत तशी, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा की हा चौरस हा दिलेला होता आणि हा चौरस होता तो ब्लँक होता, तिने पेनने रफ वर्क केलेला आहे बघा आणि अशा पद्धतीने आकृती काढलेली आहे. मग सेम ही आकृती कोणत्या पर्यायात दिसते, तर तुम्ही नीट चेक केलं तर इथं स्क्वेअर, इथे पण स्क्वेअर आणि तो स्क्वेअरला मध्ये लाईन आणि ही इथून लाईन इथं या ठिकाणी सेंटरला, तर या आकृतीला ही आकृती तंतोतंत जुळते, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेले उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल, आणि आपल्याला दिलेला गोल रंगवायला सांगितलेला आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 1 2 3 अशा आकृत्या दिलेल्या आहेत आणि इथं प्रश्नचिन्ह होतं बघा, परंतु हे रफ वर्क केल्यामुळे हे बरोबर तसं आलेलं आहे. परंतु समजून घ्या की या अनुक्रमाने आकृत्या दिलेल्या आहेत, म्हणजे ह्या ज्या काही आकृत्या आहेत, विशिष्ट संरचना आहे, ती आपल्याला शोधून काढायची. या ठिकाणी बघा, तुम्ही जर निरीक्षण केलं आकृतीचं, या ठिकाणी काय दिसतंय आकृतीमध्ये तुम्हाला बघा, या ठिकाणी हे जे प्लसचा साईन आहे, जो काय अधिकचं चिन्ह आहे, तो इथं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी गेला आहे, तिसऱ्या ठिकाणी खाली आला आहे. मग अशीच प्रत्येक चिन्ह फिरत गेलेलं आहे. सर्कल पण बघा इथं आहे, दुसऱ्या आकृतीत खाली गेले, तिसऱ्या आकृतीत पुढं आले आणि मग चौथ्या आकृतीत वरती, म्हणजे जसं की तिनं योग्य केलेलंच आहे, पण आकृती कशी फिरली हे लक्षात आलं का? म्हणजे तुम्ही फक्त जर अधिकच्या चिन्हाचा विचार केला तर हे इथं आहे, दुसऱ्या आकृतीत इथं आहे, तिसऱ्या आकृतीत इथं आहे, चौथ्या आकृतीत या ठिकाणी येणार आहेत, म्हणजे डाव्या बाजूला येणार आहे. मग डाव्या बाजूला कुठल्या पर्यायामध्ये तुम्हाला चिन्ह दिसतंय अधिकचं, तर या आकृतीत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी इथंच आपल्याला उत्तर सापडलं. तुम्ही पुढचं पण जर पाहिलं, सर्कल या ठिकाणी आहे, दुसऱ्या आकृतीत या, तिसऱ्या आकृतीत या, चौथ्या आकृतीत बरोबर वरती जाणार आहे. मग बघा वरती कुठं आहे, तर इथं आहे. तिन्ही पर्यायात आहे, परंतु अधिकच्या चिन्हावरूनच आपल्याला सी हा ऑप्शन मिळालेला आहे. पुढचे पण साईन बरोबर जुळत आहेत बघा, टक्केचा साईन असेल, सर्कल असेल, अधिक सगळे साईन जुळतात, वजाचा असेल सगळे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. पुढचं बघा, या ठिकाणी स्टार आहे, या ठिकाणी गुणुले आहे, या ठिकाणी बरोबर आहे आणि इथं डॉट आहे कलरफुलचा, तर हे साईन बरोबर असेच फिरलेले आहेत. हा सर्कल बघा, हा साईन सर्कलचा जर तुम्ही पाहिलं नीट तर बघा साईन बरोबर फिरलेले आहेत. आता हे उलट्या क्रमाने या पहिल्या आकृतीत आपले या ठिकाणी फिरले होते, पण आता ह्या आकृतीत तुम्ही पाहिलं तर हा इथं स्टार होता, तो स्टार आता इथं खालच्या बाजूला आला आहे आणि हे जे या ठिकाणी होतं उनुलेचं साईन ते या बाजूला आलेलं आहे. दुसऱ्या आकृतीत इथं बरोबर म्हणजे या ठिकाणचे आहे चिन्ह ते या ठिकाणी येतं आहे. मग प्रत्येक आकृतीत बघा, आता हा डॉट जसं इथं गुणुलेचा साईन शेवटी होता तो आधी आला, बरोबरचा साईन पुढच्या आकृतीत शेवटी होता तो आधी आला, आता इथं डॉटचा साईन म्हणजे पुढे येणार बरोबर. मग डॉटचा साईन पुढं कोणत्या आकृतीत आहे बघा, चेक करा, तर ऑप्शन डी मध्ये दिसतोय बघा. मग याच्यावरूनच आपण एकाच याच्यावरून आपण शोधू शकतो की डी हे आपलं बरोबर उत्तर आहे आणि बरोबर पुढचे सुद्धा साईन मग बरोबर जुळतात, तशा त्याच क्रमाने पाहिजे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5 बघा 15. या ठिकाणी बघा या आकृतीत किती भाग दिसत आहेत बघा. आता इथं पाहिलं तुम्ही तर ही उभी एक रे, आडवी एक, ही आडवी 3, 2 म्हणजे 3 झाल्या. ही पाहिली तर 4, ही पाहिली तर 5. या आकृतीत बघितलं तर 4 होत आहेत, 1 2 3 4. या आकृतीत 1 2 3. मग आता या ठिकाणी 2 रेषा असणारी आकृती आपल्याला पाहिजे, तर 2 असणारी रेषा कोणते पर्याय आहे, तर या ठिकाणी फक्त बीचा पर्याय किती आहे, की या ठिकाणी 2च रेषा आहेत. पुढची बघा, या ठिकाणी खाली त्रिकोणाचा साईन आहे, वरती सर्कल आहे, प्रत्येक आकृतीतच तसा साईन दिसतोय बघा. परंतु इथं ज्या लाईन आहेत मध्ये, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे.
म्हणजे या आकृतीत आपल्याला एकच साईन नसणार आहे, साईन एकही नसणार आहे. परंतु दिशा कशा चेंज होत गेलेल्या आहेत ते बघा. आता याची दिशा या ठिकाणी फिरलेली दिसते आकृती बघा. खाली होती, खालून इकडे गेली आणि परत वरती आली. म्हणजे बघा हा जो त्रिकोण आहे तो या ठिकाणी वरती राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला आला, परत वरती गेला म्हणजे आता इकडे यायला पाहिजे. मग इकडे त्रिकोण असणारी आकृती कोणती आहे तर ही आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटांमध्ये एक प्रश्नचिन्ह, पहिल्या 2 प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास प्रश्नचिन्हाच्या जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. म्हणजे बघा पहिल्या आकृतीचा जसा दुसऱ्या आकृतीशी संबंध आहे तसाच तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध असणार आहे. मग या ठिकाणी काय संबंध आहे बघा. या ठिकाणी बघा जसं की बघा हे काळे जे स्क्वेअर आहेत त्यांची जागा रिकाम्या स्क्वेअरने घेतले या ठिकाणी. तसंच आता ह्या आकृतीचं सुद्धा तसंच होणार आहे. आता या बाजूला जे आहेत स्क्वेअर रिकामे ते रेषांचे स्क्वेअर येणार. मग या ठिकाणी रिकामे स्क्वेअर असणारी आकृती कोणती आहे तर बघा हे रिकामे स्क्वेअरच्या जागी रेषांचे येणार आणि या ठिकाणी रिकामे येणार. म्हणून ऑप्शन क्रमांक सी बघा बरोबर आपला ऑप्शन त्या ठिकाणी भेटतोय. म्हणजे हे जे स्क्वेअर होते ते रेषांचे आले आणि हे जे स्क्वेअर आहेत ते रिकामे येणार. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल. पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी बघा की या ठिकाणी 2 कोन दिलेले आहेत ज्यांची तोंड उजव्या बाजूला आहेत आणि त्याच्यात डॉट दिला आहे तो सर्कल डॉट म्हणजे कलर काळा केलेला आहे. मग त्याच्या आकृतीची दिशा वरती कुठं गेली, कोन दोन्हीपैकी एकच राहिले आणि सर्कल काय झाला रिकामा झाला. आता ह्या आकृतीत काय दिले की याची डाव्या बाजूला तोंड आहेत या कोणांची आणि भरलेला किंवा काळा सर्कल दिलेला आहे. मग त्याच रूलने त्याच पद्धतीने या ठिकाणी खाली तोंड होणार आणि एकच कोन राहणार. मग खाली तोंड आणि एकच कोन शिवाय तो सर्कल काय होणार रिकामा होणार. म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर होईल. पुढचा क्वेश्चन बघा 19 नंबरचा आहे की दिलेला आहे त्रिकोण दिलाय, सर्कल दिलाय, चौरस दिलाय. त्याचं काय झालंय तर पहिली आकृती कशाची आहे त्रिकोण. मग सगळ्यात आधी काय टाकलाय आतमध्ये त्रिकोण. दुसरी आकृती काय वर्तुळ तर त्याच्यानंतर वर्तुळ टाकलाय. तिसरी आकृती काय स्क्वेअर तर त्याच्यानंतर स्क्वेअर टाकलेला आहे. तसंच आपणही त्याच क्रमाने जर तयार केलं तर सुरुवातीला सगळ्यात आतमध्ये काय जाणार स्क्वेअर. मग सगळ्यात आत स्क्वेअर कुठं आहे बघा ऑप्शन ए आणि बी मध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आणि डी तर आपला कट झाला. त्यानंतर काय येणार त्रिकोण. मग त्रिकोण कुठल्या आकृतीत आहे 2 नंबरला तर बघा ऑप्शन बी मध्ये चौकोनानंतर स्क्वेअरनंतर त्रिकोण आहे. म्हणून ऑप्शन बी आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर सर्कल म्हणजेच वर्तुळ. म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर होईल बघा. आता या ठिकाणी बघा हे जो काही साईन आहे जसा आहे तसाच फक्त आकृती या दिशेने फिरलेली आहे बघा. इकडून घड्याळाचा काटा इकडून इकडे फिरतो परंतु विरुद्ध दिशेने घड्याळाच्या काट्याच्या वरती गेली. मग आपण सुद्धा ह्याची जर दिशा बदलली फिरवली तर ही आकृती आहे ती या कोपऱ्यात येईल. मग या कोपऱ्यात असणारी आकृती कोणती तर ऑप्शन क्रमांक सी आपल्याला उत्तर मिळेल. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूच्या आकृतीच्या प्रश्न स्वरूपात दिला आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस 4 आकृती उत्तर आकृतीमध्ये A, B, C आणि D यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल आणि तुमचं उत्तर OMR पद्धतीने पृष्ठावर जुळणाऱ्या क्रमांकासवर काळे वर्तुळ करा असं दिलेलं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी बघा आता खरं तर हा झेरॉक्स असल्यामुळे या ठिकाणी बघा एवढीच आकृती होती. ही जी काय मी पेन करून दाखवते तुम्हाला ही अशी आकृती ती प्रश्न आकृती होती. परंतु त्या ठिकाणी ही जी लाईन आहे ती रफ वर्क केलेला आहे समजण्यासाठी. त्यांनी काय सांगितलेलं की वर्तुळ असेल, चौरस असेल किंवा त्रिकोण ती पूर्ण आकृती केल्यानंतर कशी दिसेल हे काढायचं आहे. मग तिला समजण्यासाठी या ठिकाणी बघा अशी लाईन मारलेली आहे. मग अशी लाईनला मारल्यानंतर काय होतं आहे की तो जो काही चौरस आहे तो पूर्ण होतो आहे.
मग बघा कशी दिसते ही आकृती, की हा चौरस पूर्ण केल्यानंतर अशी आकृती दिसते. मग अशी सेम पर्याय कोणता आहे अशी दिसणारी आकृती? तर या ठिकाणी अशी दिसणारी आकृती ऑप्शन क्रमांक डी आहे, म्हणून ते उत्तर आहे. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी काय दिलेलं आहे? अर्धवर्तुळ दिला आहे. तर आता अर्धवर्तुळ जर पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी बघा असा मी दुसरं अर्धवर्तुळ काढलं आणि हे असं. मग अशी दिसणारी आकृती कोणती आहे दुसरी? बघा आता ही उभी लाईन आली, ह्या बाजूला उभी लाईन आली पण छोटी पाहिजे. परत आत गेलेला हाफ सर्कल इथं आहे, परत उभी लाईन इथं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर तंतोतंत या आकृतीशी जुळते, मी जी काही डार्क केलेली आकृती आहे त्याच्याशी. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी